अरे लेकरांनो, आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट जो आहे बेटा हा कशापासून बनलाय लेकरांनो, तर तो एलिमेंट्स पासून बनलाय. आणि एलिमेंट्स मध्ये काय आहे लेकरांनो, तर आपण पाहिलं बेटा त्या एलिमेंट्स मध्ये प्रेझेंट आहे. प्रत्येक एलिमेंट्स मध्ये लेकरांनो प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. लेकरांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो बेटा, अरे आपलं पूर्ण जी बॉडी बेटा ही केमिस्ट्री पासून बनली आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन पासून एलिमेंट तयार झाला आणि त्या एलिमेंट पासून आपली बॉडी बनली. मग मला सांगा केमिस्ट्री आधी की बायोलॉजी आधी? हो सर, केमिस्ट्री आधी. पण लेकरांनो आपली बॉडी जशी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन म्हणजेच एलिमेंट्स पासून बनली, तसं हे पूर्ण विश्व अणु आणि रेणू पासून बनलाय. आणि हे सांगणाऱ्या लेकरांनो पूर्ण विश्वामधला माझा तुकोबाराय होता. तुकोबाराय म्हणतात लेकरांनो, अणु रेणूची आठोकडा तुका आकाशा एवढा. हे पूर्ण विश्व कोणापासून बनलंय? अणु आणि रेणू पासून बनलाय. विठाला. चला लेकरांनो आपण इथं बघू काय बेटा, व्हॉट इज अ पोलराइज्ड स्टेट ऑफ न्यूरॉन. असेक्झुअल रिप्रोडक्शन असा टाईपचं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व्ह असतं आणि त्याच्यामध्ये गॅमेट इन्व्हॉल्व्ह नसतं. आणि सेक्झुअल मध्ये युजली 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यामध्ये गॅमेट सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतात. गॅमेटोजेनेसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ गॅमेट. आपण थोडंसं वर्डला ब्रेक करूया. गॅमेटो म्हणजे गॅमेट आणि जेनेसिस म्हणजे प्रोडक्शन. तर प्रोडक्शन ऑफ गॅमेट इज नोन एज गॅमेटोजेनेसिस. एका सेलमध्ये एका डीएनए ची एकच कॉपी ह्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड सेल. तर आपण ह्युमन मध्ये हॅप्लॉइड सेल